चला तर मग शेपूच्या वड्या बनवूया। बघू शकता किती छान झालेले आहे। आता आपण शेपू पहिले मी कट करून घेतलेली, मग धुवून घेतलेली आहे, हिच्या बॉईलमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची मसाल्याची। तर मी इथे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि धने आणि जिरं, ओवा, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आपण आता त्याची पेस्ट करून घेणार आहे। सगळं टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला झाकण लावून आणि व्यवस्थित बिना पाण्याची पेस्ट करायची। आणि बघू शकता आता आपल्याला तिच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकून द्यायचं आहे। एक वाटी बेसन टाकायचं आहे आपल्याला आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आणि खुशखुशीत व्हायसाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे। हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे। कलर छान येतो लाल तिखटनं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पाणी नाही टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि मिक्स करणं झालं की थोडा पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला। थोडा पाण्याचा वापर करला, जास्त पातळ करायचं आहे कारण आपण चाळणीमध्ये वाफ देणार आहे। तर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आपण, बघू शकता। तर मी थोडं पाणी आणखीन वापरलं आहे थोडंसं आणि बघू शकता आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी एक चाळणी घेणार आहे, तर चाळणीला आपल्याला हे झालेलं आहे तयार, तर चाळण घ्यायची आपल्याला। चाळणीला मी आता तेल लावून घेणार आहे। तेल लावून झालं की आपल्याला गॅसवर गरम पाणी वन्नी ठेवायची आहे, आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। मी मिश्रण तिच्यामध्ये टाकून घेणार आहे शेपूचं आपण जे आता केलेलं आहे ते, आणि व्यवस्थित आपल्याला पलट करायचं आहे। आणि करणं झालं की आपलं पाणी पण गरम झालेलं आहे तिकडे गॅसवर, तर आपल्याला चाळण ठेवून द्यायची वरती। तर वरतून आपल्याला झाकण लावून वाफ देऊन द्यायची आहे, चांगलं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता। तर मी चाकूच्या सहाय्यानं तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या चाकू एकदम क्लीन आला आहे, बघू शकता। झालेलं आहे आपलं मिश्रण। आता आपल्याला चाकूच्या सहाय्यानं कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीच्या वड्या तुम्ही लहान मोठ्या करू शकता, या पद्धतीनं करून घेतलेलं आहे। आता मी तेल तापत ठेवलेलं होतं, तेल तापलं की एक वडी आपल्याला सोडून घ्यायची आणि एकदम लालसर गोल्डन कलर चांगल्या भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित, बघू शकता। आता पलटून घ्यायचं आहे, आता काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला। परत मी एक घाणा करून घेणार आहे, बघू शकता। आणि कशा वाटल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। कशा वाटल्या शेपूच्या वड्या? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।